राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला आहे। पुणे, पिंपरी चिंचवड परिसर तसेच पुणे या परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे एकच दाणादाण उडालेले आहे। पुणे शहरात सोमवारी दिवसभर पाऊस झालाच, त्यानंतर सायंकाळी थोड्या प्रमाणात सोमवारी पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु सोमवारी रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि तो मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत मंगळवारी दुपारी 1 वाजता थांबला होता। त्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही। मोठ्या प्रमाणात घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला तसेच पानशेत धरणातून पाणी सोडण्यात येत आहे। यामुळे सध्या मुठा नदीला पूर आला आहे। सध्या मुठा नदीतून 29,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हाच विसर्ग पाऊस नाही थांबला तर असाच सुरू राहील अशी माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे। तसेच महापालिकेने सुद्धा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचं दिसून येत आहे। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज DP यांनी सोमवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक ती तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या। तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी सुद्धा पाऊस असा सुरू राहिला तर शहरात पूर येऊ शकतो अशी माहिती दिलेली आहे। सध्या पुणे शहरात 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। त्याची आकडेवारी अशी की पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात 24 तासात एकूण 36 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तसेच लोहगाव परिसरात 28 मिलीमीटर, चिंचवड परिसरात 39 मिलीमीटर, लवळे परिसरात 46 मिलीमीटर तसेच मगरपट्टा परिसरात 20 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सध्या खडकवासला धरणात 29,000 क्युसेक्सने पाणी सोडलं जात असलं तरी घाटमाथ्यावर असाच पाऊस सुरू राहिला तर हा पाण्याचा विसर्ग अजूनही सोडला जाऊ शकतो अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे।